तर राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये सापडल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई, पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गामध्ये मोठी वाढ झाली आहे। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती सध्या समोर येते। एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईमध्ये 22, ठाण्यामध्ये 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 अशी संख्या बघायला मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण बघू शकतोय देशभरात खरं तर कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना बघायला मिळते। मात्र राज्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। कोरोना रुग्णांची संख्या जशी देशभरात वाढते तशी पुण्यातही सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आलेली आहे। गेल्या 65 रुग्णांपैकी जर आपण विचार केला तर 25 रुग्ण 24 तासातले हे पुण्यातले असल्याचं पुढे येतं आहे। राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती पुण्यात असल्याचं दिसतंय। त्या पाठोपाठ मुंबई, ठाणे आणि इतर शहरांचा समावेश आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। तशा पद्धतीच्या उपाययोजना देखील शासनाकडून प्रशासनाकडून राबवल्या जातात। मात्र पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे आणि राज्यातल्या सगळ्या जास्त रुग्णांची संख्या असलेलं शहर म्हणून पुणे शहर जे आहे ते या यादीत समोर येताना दिसतंय। 24 तासातले जे 65 रुग्ण आहेत त्याच्यापैकी 25 रुग्ण हे एकट्या पुण्यातले असल्याचं दिसतंय। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।